इस कार्यक्रम में उपस्थित ग्रामीण के खासदार आदरणीय सुभाष अक्षाव यांच्या आभार सभेसाठी उपस्थित असलेले आदरणीय शोभाताई, या शहराचे कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय डॉक्टर फारुख शेख साहेब, आमचे मित्र आदरणीय युवराजा डॉक्टर साहेब आणि या छोट्या सभेला उपस्थित असलेले सर्व अध्यक्ष या शहरांचे प्रमुख नागरिक आणि मित्र. डॉक्टर फारुख शाह साहेब, तुमचे या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने खूप खूप मनपूर्वक आभार मानतो, तुमचं अभिनंदन करतो. जगदेवजींनी सांगितलं की संपूर्ण देशामध्ये नरेंद्र मोदींसारखा एक सैतानी हुकुमशहा याचं राज्य नष्ट व्हावं ही भूमिका सामान्य माणसाने हाती घेतली होती. आणि या मोमेंटमध्ये, या चळवळीमध्ये, या क्रांतीमध्ये आपण प्रत्येक व्यक्तीने या देशामधला अल्पसंख्याक समाज असेल, दलित बांधव असेल, आमचा आदिवासी बांधव असेल, या सर्वांनी जेवढं योगदान दिलं याच्या योगदानाला मी काँग्रेसच्या वतीने सलाम करतो, वंदन करतो. यांचे उपकार या देशातलं संविधान वाचवण्यासाठी होतं आणि ही लढाई अजून आपली अपूर्ण आहे. आपण लढाईला सुरुवात केली आहे डिपार्टमेंटात, पण लढाई अजून पूर्ण झाली नाही. पण येणाऱ्या काळामध्ये ही जी इंडिया आघाडी आहे, या इंडिया आघाडीला देशामध्ये चांगले दिवस यावे म्हणून आमचे एमआयएमचे सर्व नेते ओवैसी साहेबांनी देखील एक चांगली पॉझिटिव्ह भूमिका घेतली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. यांचे देखील मी आभार मानतो. ताई साहेब, मी आणि युवराज आबा मी इच्छुक होतो म्हणून मी आमदारांकडे विचारायला आलो होतो, तुम्ही उभा राहू का. त्या दिवशी आम्ही तर मित्रच आहोत, त्यांनी तर स्पष्ट सांगितलं की इस बार तुम रहो या काँग्रेस उमेदवारी देगी, त्याचंच आम्ही काम करू आणि एमआयएमचा उमेदवार आम्ही उभा राहू देणार नाही असं युवराज आबांना मला याच सभागृहात सांगितलं. बरोबर तोच शब्द ठेवणारा हा माणूस आहे. म्हणून एकदा परत टाळ्या वाजवा. कोरोनाच्या काळाचा या ठिकाणी उल्लेख झाला, आपल्याकडे दुःख होतं, पण मी आमदार साहेब तुमचं विशेष अभिनंदन करतो. ताई यांनी योजना राबवली. कोरोनाच्या काळामध्ये का संपण्याच्या काळामध्ये मुस्लिम भाग सोडून दिला यांनी. पूर्ण हिंदू वस्तीमध्ये जे राज्यकर्ते आहेत, ते राजकीय पक्षाचे प्रमुख लोक आहेत, यांच्या हे घरोघरी गेले आणि त्या काळात माझ्या पण घरी आले, मला भेटायला आले, तुमचं काय चाललं. एक तासभर बसले. अशा प्रकारचा संवाद साधणं लोकप्रतिनिधीचं हे काम असतं असं मी म्हणणार नाही, पण हे संस्काराचा भाग आहे. आमदारांनी त्याची जाणीव ठेवली, त्यांच्या डोक्यामध्ये आमदारकी चढली नाही आणि म्हणून एक मानवता आणि माणुसकीच्या दृष्टीने त्यांनी विचारपूस करण्याचं काम केलं. हा सुद्धा एक चांगला उपक्रम, त्यांचा मनाचा मोठेपणा या शहराने बघितलेला आहे. आणि निश्चित ताई, तुमच्या मनामध्ये, जगदेव साहेब, तुमच्या मनामध्ये जी भावना आहे, आम्ही सर्व सेक्युलर लोक आहोत, आम्ही सगळे काँग्रेसी लोक आहोत, आमच्यामुळे भारतीय जनता पार्टीला फायदा होईल असं कृत्य आणि काम आमच्या काँग्रेसकडून होणार नाही. पुढच्या येणाऱ्या काळामध्ये देशातलं हे भारतीय जनता पार्टीचं सरकार जरी गेलं नसलं तरी महाराष्ट्रातलं म्हटलं फडणवीस, शिंदे आणि पवारांचं राज्य हे 100% 3 महिन्यानंतर त्यासाठी आपण सर्वजण एक मिळून काम करूया एवढा विश्वास मी या निमित्तानं देईल. आज या लोकसभा मतदारसंघामध्ये गर्वाची गोष्ट आहे की मुस्लिम बांधवांनी सतत देशामध्ये आम्हाला मदत करण्याची भूमिका ठेवली. यावेळेस पण असं काही वेगळं काही घडलेलं नाही. यावेळेस तिथं तुम्ही सगळे एकत्रितपणानं, मालेगाव असेल, धुळे शहर असेल, कारण आम्ही 3 लोकसभेमध्ये बघत आहोत, मुस्लिम बांधव हा सातत्यानं काँग्रेसच्या बाजूने राहिला. 2 वेळेस अमरीशबाईंच्या बाजूने, एकदा कुराण बाबांच्या मागे आणि आता ताईंच्या मागे राहिले. उलट आमचा प्रश्न आहे जातीवादी RSS आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांना की गेल्या वेळेस सुभाष भामरे 2,30,000 मतांनी आले. त्यानंतरचा हा कार्यकाळ देशामध्ये
राम मंदिर झालं असेल, जम्मू काश्मीरचा 370चा विषय असेल किंवा असे अनेक प्रश्न आहेत ते त्यांनी सोडवण्यासाठी प्रयत्न केला आणि त्यानंतरची ही निवडणूक जेव्हा आली, मला सांगा गेल्या वेळी धुळे शहरामध्ये भामरे डॉक्टरांना 29,000चं मतं भेटली होती. यावेळेस किती झालं? कोणाची मतं घटली? हिंदू बांधव. शिंदेखेड्यामध्ये 63 वरून 53 आले, मालेगाव ग्रामीण मध्ये 80 वरून 55 आले, सटाण्यामध्ये 70 वरून 22 वर आले. कोणाची मतं घटली? काय हिंदू बांधवांना राम मंदिराची भूमिका पसंत नाही पडली का? डॉक्टर भामरेंवरची नाराजीमुळे ही मतं घटली? हा चिंतनाचा आणि संशोधनाचा विषय भारतीय जनता पार्टीचा आहे. आमच्या आता ते एकच खंडांतर की काँग्रेस फक्त मालेगाववर जिंकली. अरे बाबा, जिंकणारच ना, त्यांनी सतत मदत केली, पण तुमच्या आधीच गेले कुठं? ते डॉक्टर भामरेंच्या कामगिरीवर नाराज होते का मोदींच्या कार्यशैलीवर नाराज होते का शेतकरी आणि बेरोजगारांची बददुआ या भाजपाला सुभाष भामरे? आता आपल्यामध्ये एकी असली पाहिजे. भारतात महाराष्ट्रातलं सरकार हे निश्चित जाईल आणि मला पक्का विश्वास आहे. आता 3 सर्वे आले परोक्षाचे आहे. या तिन्ही सर्व्यांमध्ये काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडीचं, इंडिया आघाडीचं राज्य या 180 पार करताना आम्हाला दिसतंय. म्हणून आपल्याला एक आत्मविश्वास राहील. एक अतिशय महत्वाची भूमिका आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पार पाडायची असतानाच देशामध्ये जरी आज नरेंद्र मोदींचं सरकार आलेलं असलं तरी तुम्ही इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांचे भाषण बघा. या 3 दिवसामध्ये सगळे भाषण बदललेले आहेत. हे जास्तीत जास्त नरेंद्र मोदींचं सरकार 3 ते 4 महिन्याचा पाऊल आहे. कारण की एवढं जोरात 240च्या आसपास इंडिया आघाडी आली आणि यांनी कुठलाही दावा न करता जागच्या जागी थांबले. याचा अर्थ काहीतरी शिस्त आहे, काहीतरी शिस्त आहे. चंद्रबाबूंना बाहेर पडायचंय, नितीश बाबूंना बाहेर पडायचंय. ते कारण शोधतायत, निमित्त शोधतायत आणि ते निमित्त येणाऱ्या महिन्या 2 महिन्याच्या काळामध्ये तुम्हा आम्हाला लक्षात येईल. आणि बघा, या देशामध्ये निश्चित या देशातलं ईडी सरकार, मोदींचं सरकार हे जाईल म्हणजे जाईल आणि इंडिया आघाडीच्या नेतृत्वाखाली देशामध्ये सरकार येईलच. हा विश्वास आपण रोज टीव्हीवर बघतोय. राहुल गांधी अत्यंत कॉन्फिडेंट आहेत, केजरीवाल साहेब कॉन्फिडेंट आहेत, तिकडे आमचे अखिलेश सिंग साहेब कॉन्फिडेंट आहेत, जेवढे महाविकास आघाडी उद्धव ठाकरे साहेब आहेत, शरद पवार साहेब आहेत, आम्ही आता त्यांना भेटायला गेलो, त्यांच्या मनामध्ये देखील एक विश्वास, एक आत्मविश्वास आहे. तुम्ही वेट अँड वॉच, काहीतरी घडणार आहे. आणि म्हणून तुमचं आमची मेहनत, परिश्रम हे 100% कामयाबी येईल. म्हणजे येईल हा विश्वास येईल. आणि तुमच्या भावना निश्चित काँग्रेस पक्षापर्यंत आम्ही पोहोचू एवढं बोलतो. आपण ताईंच्या मागे खंबीरपणाने उभे राहिले. फारुख शाह साहेबांच्या कामाच्या बद्दल काही सांगण्याची गरजच नाही. ते मतदिक्के काम बोलत आहे. 29 वरून आपण जेव्हा आणि यावेळेस खरं हे शहर सेक्युलर राहिलं. तिकडे मुस्लिम बांधवांनी एकीकडे पंजा चालवला, एवढाच आमच्या हिंदू बांधवांनी देखील चालवला. हा योगायोग कधी येत नव्हता, तो या शहरामध्ये आलेला आहे. आणि हे उद्याच्या दृष्टीने अतिशय उत्कृष्ट दिशादर्शक दाखवणारा हा निर्णय. याच्यानंतर भारतीय जनता पार्टीला या शहरामध्ये कदापि यश मिळणार नाही. हा विश्वास मी आम्हाला या निमित्तानं दिलेला आहे. तुमचं खूप खूप आभार. ताईंचं आपण सगळ्यांनी अभिनंदन केलेलं आहे. आपल्याला आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार आदरणीय फारुखभाई शाह साहेब, धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्यामभाऊ सने, प्रदेश काँग्रेसचे सचिव शिवराजांना परमदार डॉक्टर बच्छाव, आदरणीय हाजी साहेब, आदरणीय दीपाताई, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय बंधू आणि भगिनी, आज मला
खरोखर अतिशय या ठिकाणी आमदार साहेबांना मी भेटायला आले. आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहात. निवडणुकीपूर्वी मी आमदार फारुकभाईंना या ठिकाणी भेटायला आम्ही आलो होतो आणि त्यावेळी त्यांनी एक भगिनी या नात्याने मला शब्द दिला की ताई, आम्ही MIMचा उमेदवार जो आहे आम्ही ओवेसी साहेबांना सांगू, त्यांना रिक्वेस्ट करू की या निवडणुकीमध्ये आपल्याला सेक्युलर उमेदवाराला मदत करणं अतिशय गरजेचं आहे आणि हे मोदी शासन जे आहे हे आपल्याला हटवायचं आहे. त्यांनी मला शब्द दिला की ताई मी तुम्हाला मदत करेन आणि तो शब्द त्यांनी तंतोतंत पाळला. आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये 2 MIMचे आमदार त्या ठिकाणी असून देखील त्यांनी उमेदवार MIMचा उभा केला नाही. आणि संपूर्ण मतदारसंघामध्ये मला त्या ठिकाणी पाठिंबा दिला, आश्वासन दिलं आणि आपल्या सगळ्यांना त्यांनी आदेश केला, रिक्वेस्ट केली आणि मतदानासाठी आपण सगळेजण अतिशय चांगल्या पद्धतीने 20 मेला सकाळपासून त्या ठिकाणी आमच्या माता भगिनी बंधू सर्व बुजुर्ग लाईनीमध्ये त्या ठिकाणी मतदान करत होते. त्याचा देखील व्हिडिओ काढण्यात आला आणि चुकीचं त्या ठिकाणी हिंदू बांधवांना सांगण्यात आलं की बा आपण देखील अशा पद्धतीने लाईनी उभा राहून मतदान केलं पाहिजे. परंतु मी या ठिकाणी सांगू इच्छिते की आपला समाज जो आहे हा पहिल्यापासून सेक्युलर उमेदवारांना या ठिकाणी मदत करतो आणि काँग्रेस पक्षाची मी उमेदवार या नात्याने, महाविकास आघाडीचे उमेदवार या नात्याने आपल्या सगळ्यांना सांगते की काँग्रेस पक्ष सर्वधर्म समभाव जपणार आहे आणि त्यामुळे आपण जे काही मतदान केलेलं आहे, जे काही दुआ आपण मला दिलेले आहेत, आशीर्वाद दिलेले आहेत, ते लाख मोलाचे आहेत आणि मी आपल्याप्रती ऋण व्यक्त करते. आपलं कुठलंही काम असेल, म्हणजे मी खासदार म्हणून निवडून आली नाही तर आपले सर्वजण खासदार आणि खासदार निधी, आमदार निधी एक ताकद या ठिकाणी निर्माण निश्चितपणे झालेली आहे. जे जे काही आपल्याला आपल्या भागामध्ये कामं करायचे आहेत ते निश्चितपणे मी आमदार साहेब ज्या पद्धतीने आपल्याला मला सांगतील, आम्ही सर्व त्या ठिकाणी केंद्रात आणून जे काही खासदारांचा निधी असेल किंवा इतर अल्पसंख्याक विभागाचं स्वतंत्र त्या ठिकाणी विभाग आहे, इथून देखील आपल्याला निधी आणता येईल आणि आपल्या महिलांचे प्रश्न असतील, युवकांचे प्रश्न असतील, शिक्षणाचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, ज्या काही केंद्रीय योजना आपल्याला आणायच्या असतील त्याच्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करेन देते. आणि खरोखर संपूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये जे काही दबावतंत्र, जे काही दहशतवाद या ठिकाणी सुरू आहे त्याला निश्चितपणे कुठेतरी अटकाव या निवडणुकीमध्ये आलेला आहे. परंतु पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये तरी महाविकास आघाडीची सत्ता येईल आणि त्या माध्यमातून आपल्याला चांगल्या पद्धतीने न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न होतील असं संपूर्ण त्या ठिकाणी वातावरण आहे. ज्या दिवशी निकाल लागला आपण सगळ्यांनी TV वर बघितलं असेल
की 3:30-4च्या सुमारास डॉक्टर भांबरे साहेबांचं निवडून आले असं घोषित केलं, गुलाल उधळला गेला. आम्ही त्यावेळी सर्वजण कुणाल बाबांकडे बसलेलो होतो ऑफिसमध्ये. आम्ही त्या ठिकाणी गेलो, कलेक्टर साहेबांना भेटलो आणि त्यांना आम्ही विचारलं, म्हटलं साहेब हा निकाल कधी आपण जाहीर केला? म्हणजे मी कुठलाही निकाल जाहीर केलेला नाही, बाहेर काय चालू आहे याची जबाबदारी माझी नाही आहे. मी आता 14वी फेरी डिक्लेअर करतो आहे, तुम्ही सर्वजण बसा. 14व्या फेरीमध्ये डिक्लेअर केल्यानंतर 8,000 आपण पुढे, त्यानंतर 15व्या फेरीमध्ये 18,000 आपण पुढे. अशा पद्धतीने प्रत्येक फेरीमध्ये आपण पुढे असताना देखील ह्या लोकांनी अशा पद्धतीने दिशाभूल केली की त्यांना असं वाटलं आपले जे काही काउंटिंग एजंट आहेत ते निघून जातील आणि मग आपल्याला इथे आपण काहीतरी करू शकतो. परंतु सर्वजण त्या ठिकाणी थांबले होते, आम्ही पोहोचलो आणि प्रत्येक फेरीमध्ये आपण आघाडीवर होतो. फक्त शेवटच्या 19व्या फेरीमध्ये तिथे पण आपण आघाडीवर होतो, पण थोडे मतं कमी झाले. 5,000 आपण त्या ठिकाणी पुढे होतो आणि पोस्टल वोट्स म्हणजे थोडे मायनस झाले आणि आपण 3,831 मतांनी त्या ठिकाणी निवडून 8:30-9 हा निकाल लागला. परंतु 3 तास तो थांबवण्यात आला. जे काही समोरचे उमेदवार होते ते बसून होते, त्यांनी त्या ठिकाणी रिकाउंटिंगचा अर्ज दिला, वकिलांना बोलवलं, काही मोठ्या वरच्या नेत्यांचे फोन कलेक्टरांना जोडून दिले. अशा पद्धतीने चुकीचं दहशतीचं वातावरण त्यांनी केलं. आम्ही सांगितलं साहेब लोकशाही पद्धतीने निर्णय घ्या. कलेक्टर साहेब म्हणे की तुम्ही काहीच काळजी करू नका, निवडणूक आयोगाचे जे काही डायरेक्शन्स आहेत त्याप्रमाणेच आम्ही त्या ठिकाणी निकाल देऊ. आणि 11:30 वाजेपर्यंत हे सगळं चालू होतं. 11:30 वाजता त्यांचा अर्ज पेटाळला आणि ते निघून गेल्यानंतर 11:15 वाजता त्या ठिकाणी आपला निकाल जाहीर केला. परंतु निश्चितपणे सगळ्यांचे आशीर्वाद, अल्लाह तालाची दुआ, त्यांचे आशीर्वाद, त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये यश आलेलं आहे. अजिबात काळजी करायची नाही. तुमच्या घरचा, तुमच्या हक्काचा खासदार त्या ठिकाणी निवडून आलेला आहे. मी आपल्या सर्वांचे खूप खूप त्या ठिकाणी आभार मानते, ऋण व्यक्त करते आणि आदरणीय आपले लाडके आमदार फारुखभाई शहा यांचे मी मनापासून त्यांना धन्यवाद देते आणि त्यांचे आभार मानते की त्यांनी जो शब्द मला दिला होता तो त्यांनी खरा केला. शब्दाला जागणारे आमदार